सभेमधल्या पराभवानंतर पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन केलं जात आहे। भाजप नेत्या पंकजा मुंडेंना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आलेली आहे। पंकजा मुंडेंनी उमेदवारी अर्ज भरलाय आणि यावेळी फडणवीस, धनंजय मुंडेंसह इतर भाजपचे प्रमुख नेते सुद्धा उपस्थित होते। विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यावरती पंकजा मुंडे समर्थकांनी जल्लोष केलेला आहे। त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनाचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय। आम्ही सर्व जे काम करत असतो ते आमच्या जनतेची सेवा करण्यासाठी काम करत असतो। जनतेची सेवा बिना पदाची अविरत चालू ठेवली 5 वर्ष म्हणून इथपर्यंत पोहोचू शकलो। परंतु संविधानिक पदावर जाऊन जनतेला न्याय देणं सहज शक्य होतं। जनतेला न्याय देत असताना आपण ज्या संघटनेत काम करतो त्यांची शक्ती बळावण्यासाठी सुद्धा योगदान देणं हे आमचं कर्तव्य आहे। आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील त्या समस्त लोकांचे मी आभार मानते ज्यांची सदैव मला शुभेच्छा असायची की ताई तुम्ही कुठेतरी विधान भवनामध्ये किंवा वरती लोकसभेच्या संसदेमध्ये या। त्या सर्वांचे मी आभार मानते। याच्यावर मी आता काही सांगणार नाही। आता मी स्वतः पण खूप आनंदात आहे की मला फॉर्म भरायचा आहे आणि मी त्याच गोष्टीवर फोकस करू इच्छिते। त्याच्यावर मी नंतर तर उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया, भाजपमध्ये ज्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाते त्यांच्याकडेच आता भाजपनं लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे।